राज्यात महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून आता पक्षांतर्गत जागा वाटप सुरू आहे। काही पक्षांची तर जागा वाटपही झाली आहे, त्यामुळे पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्म्स देण्यात आले। अशातच मनसेच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका अनिशा माजगावकर मनसेमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 114 मधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार संजय पाटील यांच्या मुलीला उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे। यानंतर वाटाघाटी फिसकटल्यामुळे अखेर अनिशा माजगावकर या अपक्ष लढणार आहेत असं म्हटलं जात आहे, ज्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीला मुंबईत पहिला मोठा धक्का बसलाय आणि मुंबईतून ही पहिलीच बंडखोरी असल्याचं समजतंय। याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। खरं तर नुकतंच मनसेचा मेळावा पार पडला, ज्यात राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना मतभेद बाजूला सारून निवडणुकीत झोकून देऊन काम करा असे महत्त्वाचे आदेश आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दिलेत। आणि एकीकडे असं असलं तरी दुसरीकडे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात युती झाल्यानंतर जागा वाटपाच्या चर्चा जोरात सुरू झाल्यात। मात्र भांडूप विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 114 वरून आता मोठा वाद निर्माण झालाय। मनसेच्या माजी नगरसेविका आणि पक्ष प्रवक्त्या अनिशा माजगावकर यांना या प्रभागातून उमेदवारी हवी होती, पण ठाकरे पक्षाकडून खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या यांना तिकीट देण्याची चर्चा। यामुळे वाटाघाटी फिसकटल्या आणि अखेर अनिशा माजगावकर यांनी मनसेमधून बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतंय। दरम्यान ही मुंबईतील पहिलीच बंडखोरी असून युतीच्या रणनीतीला धक्का देणारी आहे। द राजकारण या वेब पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे गटाचा विचार हा प्रभाग 114 मधून खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्येला मैदानात उतरवण्याचा असल्याची चर्चा आहे। आणि या प्रभागातून 2017 साली शिवसेनेचे रमेश कोरेगावकर निवडून आले होते। कोरेगावकर हे 2002 पासून सलग 4 वेळा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते। पुढे 2019 मध्ये ते भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्याच तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते। मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकीत कोरेगावकर यांनी स्वतः किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केल्याने प्रभाग 114 मध्ये ठाकरे गटाच्या नव्या उमेदवारासाठी जागा मोकळी झाली। आणि त्याच पार्श्वभूमीवर संजय दिना पाटील यांच्या मुलीसाठी दावा पुढे आल्याचं सांगितलं जात आहे। मनसेच्या सूत्रांनी द राजकारण या वेब पोर्टलला दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी 114 संदर्भात अट घातली। कोरेगावकर स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य निवडणूक लढवत असेल तरच ही जागा ठाकरे सेनेला सोडण्यात येईल, अन्यथा मनसे ही जागा स्वतः लढवेल अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्याची माहिती आहे। त्यातच या प्रभागात मनसेच्या अनिशा माजगावकर यांचा स्थानिक आधार महत्त्वाचा मानला जातोय। त्या 2012च्या मुंबई महापालिका निवडणुकीत निवडून आल्या होत्या, तर 2017 मध्ये त्या रमेश कोरेगावकर यांच्या विरोधात त्या पराभूत झाल्या होत्या। तरीही पुढे 2017 मध्ये त्यांनी कडवी झुंज दिली होती, म्हणजे रमेश कोरेगावकर यांना 9887 मतं मिळाली होती, तर अनिशा माजगावकर यांना 8302 मते मिळून त्यांचा दुसरा क्रमांक आला होता। विशेष म्हणजे पराभवानंतरही त्यांचा जनसंपर्क कायम असल्याचं स्थानिक पातळीवर सांगितलं जात आहे। दरम्यान राज ठाकरे यांच्याकडून अनिशा माजगावकर यांना प्रभाग क्रमांक 115 मधून निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली होती, पण प्रभाग क्रमांक 115 हा आता सर्वसाधारण गटातील महिलांसाठी राखीव झालाय। आणि याच प्रभागातून यापूर्वी अखंड शिवसेनेचे उमेश माने निवडून आले होते। दरम्यान ही जागा महिलांसाठी राखीव झाल्यामुळे उमेश माने हे त्यांच्या पत्नीला प्रभाग क्रमांक 115 मधून लढवणार असल्याची चर्चा आहे। आणि या स्थितीत ठाकरे बंधूंची युती झाल्याने आता अनिशा माजगावकर यांच्यासाठी 114 आणि 115 या दोन्ही पर्यायांचे दरवाजे बंद झाल्याचं चित्र उभं राहिलंय। आणि म्हणूनच भांडूपच्या प्रभाग क्रमांक 114 मधून अनिशा माजगावकर या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते, ज्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीला हा पहिला मोठा धक्का बसलाय।
आणि मुंबईतून ही पहिलीच बंडखोरी असल्याचं समजतंय. एक लक्षात घ्या, मनसेने अद्याप उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाहीये. पक्षाची रणनीती आहे की उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत गुप्तता पाळली जाईल. मात्र अनिशा यांच्या निर्णयामुळे पक्षांतर्गत असंतोष उफाळून येण्याची शक्यता आणखीनच वाढली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.